बघू शकता कोळी बांधव आपल्या बोटीची पूजा करतात आहे. देवता हे वरुण देवता आज सो हे गाईज, मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन ब्लॉगमध्ये निलेश पांबाडीकर यूट्यूब्स या चॅनलवर. सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत नारळी पौर्णिमेचा हा संपूर्ण पारंपरिक सण वरळी कोळी वाड्यात दरवर्षी मिळत येतो आणि इथला उत्साह अगदी बघण्यासारखा असतो. हाच उत्साह, हाच संपूर्ण सण कसा काय ते सोन्याचा नारळ किंवा जे काही नारळ देण्याची प्रक्रिया असते म्हणजे समुद्राला आणि समुद्राचं उदार शांत करण्याचं जे काही काम असतं ते आपण बघणार आहोत. सो चला तर जाऊया, बस आलेली आहे. सो गाईज फायनली आता बसमध्ये उतरून म्हणजे बसमध्ये चढलो, फटाफट बस आली आणि 5-10 मिनिटात मी म्हणजे सेंच्युरी येऊन पकडली होती बस आणि आता इथे मी आलो आहे कोळीवाड्यात आणि आता आपण चाललो आहे कोळीवाड्यात. लेट्स गो. सो अपेक्षेप्रमाणे दरवर्षीप्रमाणे कोळीवाड्यात आल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला बघायला मिळतं या नारळ फोड्याच्या स्पर्धा म्हणजेच नारळी पौर्णिमेनिमित्त ज्या आयोजन केलेले असतात नारळ फोड्याच्या स्पर्धा तुम्ही बघू शकता. एकमेकांचा नारळ फोडायचा असतो, ज्याचा पहिला क्रॅक होतो किंवा फुटतो तो जिंकतो आणि त्याला त्या समोरच्याचा नारळ मिळतो. सो प्रत्येकजण जवळपास 10 नारळ घेतात आणि मग स्पर्धा खेळतात. या आणि मग फुटलेले नारळ तुम्हाला 10,000 रुपयाला मिळतात. अगदी जशा पुरुषांच्या नारळी फोडण्याच्या स्पर्धा असतात नारळ, तशाच लेडीजच्या पण म्हणजे महिलांच्या पण नारळ फोडण्याच्या स्पर्धा आहेत. बघू शकता तुम्ही. सगळे मीडियावाले पण आले, तुम्ही बघू शकता. आणि याचबरोबर समृद्धीकडे चाललेल्या आहेत तिसऱ्या फेरीकडे. शिवसेना गटातर्फे म्हणजे उद्धव ठाकरे गटातर्फे या स्पर्धा भरवलेल्या गेल्या आहेत. कोळी यांच्याकडे 2 नारळ शिल्लक, पाटील यांच्याकडे 3 नारळ शिल्लक. बघू शकता तुम्ही इकडे ऑलरेडी मीडियावाले पण आले, पोलीस बंदोबस्त तर आहेच, TV9 वगैरे. खरंच हे अमेझिंग आहे. म्हणजे या नारळी पौर्णिमे सणानिमित्त नारळ फोडी स्पर्धा महिलांसाठी ज्या आयोजित केलेल्या आहेत, काहीतरी एक युनिक अशी स्पर्धा. म्हणजे आपण नेहमी पुरुषांची स्पर्धा बघतो पण लेडीजचीच पण स्पर्धा. सो त्यांना सुद्धा या खेळात सहभागी होण्याचा मान मिळतो, आनंद घेण्यास म्हणजे त्यांना पण एक पार्टिसिपेट करता येतं. सो कोळी बँड आपल्याला ब्रास बँड बघायला मिळतो आता इथे.
पण बघा गर्दी खूप आहे. कांगारू वाईज नारळ फोडाई स्पर्धा.
सो गाईज आता संध्याकाळचे 6-6:15 होत आलेत आणि एक 3-4 पालखी बघितल्यानंतर काटकरवाडी वगैरे अशा 2-3 म्हणजे 3-4 पालख्या आपण बघितल्या आणि त्याच्यानंतर आता मी आलो आहे. तुम्ही बघू शकता मी आहे वरळीच्या किल्ल्यावर. आय थिंक इथे फर्स्ट टाईम आलो मला वाटतं. इथून बऱ्याच वेळा गेलो आहे म्हणजे शूटसाठी वगैरे, पण किल्ल्यावर फर्स्ट टाईम आलो. सो सुंदर असा किल्ला आहे. तुम्ही बघू शकता माझ्यामागे वरळीचा गुल्फादेवी. आणि इथे गुल्फादेवी इथेच आहे आणि हा आहे वरळीचा किल्ला. आणि माझ्या मागे बघता हा आहे अरबी समुद्र आणि वरळी सी लिंक, बँड्रा वरळी सी लिंक. सो गाईज बघू शकता हा आहे बँड्रा वरळी सी लिंक. समोर साईबाबांचं मंदिर आहे. हा पूर्ण वरळी कोळीवाड्याचा परिसर आहे आणि हा आपला बँड्रा वरळी सी लिंक आहे. आणि तिथे बरेच सारे फोटोग्राफर्स वगैरे आलेले आहेत किंवा काही छोटे मोठे म्हणजे इथल्या एरियातले काही लोक आहेत ते म्हणजे नारळी पौर्णिमेनिमित्त खास पेहराव करून आलेत आणि मग ते त्यांचे फोटोज वगैरे काढतात आहे वगैरे. सो बघू शकता दर्याला उधाण आलेलं आहे आणि हेच उधाण शांत करण्यासाठी आता कोळी बांधवांतर्फे इथे नारळ अर्पण केला जाईल. ज्यांची म्हणजे जास्त ऐपत असते ते लोक सोन्याचा नारळ अर्पण करतात. सोन्याचा इन द सेन्स सोन्याचा मुलामा दिलेला. आणि मग उद्यापासून ॲक्च्युली गव्हर्नमेंटने तर सरकार तर म्हणजे 1 ऑगस्टपर्यंत का 1 सप्टेंबरपर्यंत आय थिंक बंदी असते, पण मोस्ट ऑफ नारळी पौर्णिमेनिमित्त म्हणजे नंतर म्हणजे सागराला नारळ अर्पण केल्यानंतर समुद्र शांत होतो आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा नवीन मोसम सुरू होतो मच्छीमारीचा. सो बघू शकता ही आपली मुंबई वरळी, द हार्ट ऑफ मुंबई. काहीच तुम्ही बघू शकता आता शिवसेनेचे सचिन अहिर साहेब आणि आदित्य ठाकरे साहेब आलेले आहेत. सो मित्रांनो बघू शकता आदित्य ठाकरे साहेब आणि सचिन अहिर साहेब शिवसेनेतर्फे भेट दिली आहे. त्यांचा हा वरळीचा मतदारसंघ आहे. सकाळी बघू शकता कोळी बांधव आपल्या बोटीची पूजा करतात आहे. श्री वीरदत्त म्हणून एक बोट आणि त्याची पूजा केली जाते. सुंदर अशी इथे पण बोटीची पूजा केलेली आहे. संध्याकाळचे 7 वाजत आलेत आणि जसजशी संध्याकाळ होते तसतसे सगळ्या पालख्या आता समुद्रावर येतात आहेत आपला नारळ सोडण्यासाठी. समुद्राला या अरबी समुद्राला या दर्यासागराला शांत करण्यासाठी. बघू शकता हा आपला समुद्र दर्यासागर आणि किनाऱ्यावर तुम्ही बघू शकता केवढी सारी मच्छी आहे. ही सगळी ना बोंबील आहे. बोंबील आणि बरेच अजून पण छोट्या मोठ्या मच्छी आहेत पण मोस्ट ऑफ हे बोंबील आहेत. आणि हा आपल्या समोर बँड्रा वरळी सी लिंक.
प्रत्येक घरातले या कोळीवाड्यातले प्रत्येक कोळी बांधव आपापल्या परीने नारळ आणि या नारळी पौर्णिमेनिमित्त पूजा अर्चा करून समुद्रात नारळ सोडतील. सर्कल मोठं गेले त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव सर्वमदाय नमः. देवी माते की जय, देवी माते की जय, देवी माते की जय, देव महाराज की जय, देव महाराज की जय. हर हर आता एक एक पालख्या म्हणजे समुद्रावर यायला सुरुवात झालेली आहे. त्यातली पहिली पालखी येते आणि माता इथे नारळ अर्पण करण्यात येईल दर्या सागराला. पाटील जमातीचा जय मल्हार, आई माऊलीचा हर हर महादेव. बॅटरी साईड शिवाजी महाराज देवी माते की जय, देवी माते की जय, देवी माते की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. देवता हे वरुण देवता आज आपल्या धंद्या पाशाला सुरुवात करत आहे. त्यांना शेराला सव्वा शेर दे. आणि आज जे काही परकीयांचं आपल्या देशावरतीला जे आक्रमण समुद्रमार्गे होते ते सागर देवते तू ते थांबवून ठेव. आणि जे काही आमच्या शेराला सव्वा शेर दे मिठाला तू जा. आमच्या याच्यावरतीला संपूर्ण कोळी समाजावरतीला तुझी कृपादृष्टी राहू दे. एवढंच नव्हे तर आता जे काही प्रकल्प होत आहेत आणि आम्ही सगळे जे काही बाधित होत आहोत तर त्या यांचं आमचं सर्वांचं व्यवस्थित तू पुनर्वसन करून घे. एवढंच नव्हे तर आमच्या मुलांना धंद्या पाशाला रोगराई जी काही आलेली आहे आपल्या याच्यावरतीला त्याचा तू समूळ नाश कर. आणि आमचा जो समाज आहे त्याला पदोन्नती कर. त्यांना पुढे वाटचाल करून दे. सदानंदाचा आई मातेचा एकविरा माते की जय. जय मल्हार.
आई गोल्फादेवी माते की, आई हरबादेवी माते की, आई सागबादेवी माते की, एकवीरा माते की. लेडीज पार्टी देवी माते की जय, गंगा देवी माते की जय. जय मल्ला, जय मल्ला, जय मल्ला. सावकाश गेला सावकाश. आम्ही समुद्र देवतेला अर्पण करून समुद्र देवतेला शांत करतो आणि उद्यापासून आमची मच्छीमारी आमची उपजीविका चालू होते. भर खोल समुद्रात आमचे मच्छीमार आमचे बांधव जाऊन मच्छी मारून आणतात. ते सुखाने जाऊ आणि सुखाने येऊ यासाठी आम्ही समुद्र देवतेला विनंती करतो, अर्ज करतो की आमच्या लोकांना सुखाने देऊन सुखाने आण आणि आमच्या लोकांना चांगलं सुख यश समृद्धी देऊ. आणि हा सण एक चांगला गोड सण आहे. नारळाचा पदार्थ गोड पदार्थ करून घरात त्याची नारळपाक करून सगळ्यांना खायला देतो. त्याच्यानंतर चांगला ड्रेस, चांगले कपडे जे आमचं पारंपरिक वेश आहे तो परिधान करून आम्ही हा वाजत गाजत सण साजरा करतो. हे आमच्या सणाचं वेश आहे. आमच्या मोठी हां, थँक्यू.